आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार मास्तर. नाही, नमस्कार नमस्कार बिडकर. कशात? मी बरा आहे, पण तुमचं विशेष अभिनंदन. कशासाठी? आम्हाला कळलंय तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय, रुंदाचं. तुम्हाला कोणी तुम्ही लग्नाचा मुहूर्त काढायला दिलात ना, ते कार्यकर गुरुजी काल आमच्या घरी आले होते. ते म्हणाले की रुंदाचं लग्न ठरलं. वा वा वा, फार छान केलं तर. नाहीतर बिचारी एकटी मुलगी काय करणार होती. अख्खं आयुष्य पडलंय बिचाऱ्या रुंदाच्या पुढे. बिचारी म्हणू नका माझ्या मुलीला बिडकर. मला तसं म्हणायचं. बिचारी नाही आहे ती, बाप अजून जिवंत आहे तिचा, लक्षात ठेवा. बघू बरं, तुमच्या ह्यांच्यासाठी शेवयांची तयारी कुठवर आली आहे ते? हो, खरं तर पोहे हवे होते ताई, पण ठीक आहे, आता शेवया चालतील. चालतील. काय चाललंय दोघींचं? बाहेर जा आधी, बाहेर जा. अगं नाही बरोबर आहे होते, आपण बाहेरच जाऊया. ताईच्या ह्यांना जर ताईच्या हातचं खायचं असेल तर आपण कशाला उगाच मदत करायची. बरोबर आहे. नका ना ग चिडवू, जा तुम्ही बाहेर. ए मुक्ता, का चिडवतेस तू? बरं मुक्ता, पोहे नाही तर नाही, पण किमान चहा मिळणार आहे का आपल्याला? हा, तू पण गवती चहा आहे बघ, मगाशी आणून दिलंय. मिळेल ना? मिळेल, चहा मिळेल. चहा सोबत धपाटे चालतील? आत्ताच देऊ? नको, चहा आणि साड्या लिहिलं बाई. मग हळदीची साडी, नंतर साखरपुड्याची, लग्नाचा शालू, हा, आणि हळद हळद पण लिही. आणि मेहंदीचे कोण तर बाई पहिलेली. ते तर मी सगळ्यात आधी लिहिले. हुशार आहे बाई माझी पोरगी. मी पण हळदीच्या दिवशी लागणाऱ्या सामानाची लिस्ट आधीच करून ठेवली आहे. अगं बाई, तू तर माझं खणखणीत नाणं आहेस. आणि मी कोण? दोन्ही सुना बाई, माझ्या दोन्ही सुना खणखणीत नाणं आहे. झालं बर. वृंदा, नाश्ता झाला ना ग तयार? मग करून घेऊया आपण. पोरींना वाढायला सांगते. 2च मिनिटं थांबूया. बाई, सकाळपासून लग्नाची धावपळ, सगळ्या कामांची धावपळ, पोटात खड्डा पडलाय बाई. आणि ही म्हणते थांबा. आई, थांबावं लागेल हो. होय, तिचे हे आल्याशिवाय आपल्याला हे नाही मिळणार. हे खरंय. आणते हा नाश्ता. लगेच एवढंही काही बोलायची गरज नाहीये.